नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचलेले आहेत। आपण सध्या आहोत नांदेडच्या विद्युत नगर या भागामध्ये। आपण पाहू शकतो की याच बिल्डिंगमध्ये कदम कुटुंबीय राहतात। कदम कुटुंबियाची जवळपास सीबीआयने 8 तास चौकशी केलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर कदम कुटुंबियांमधील एक विद्यार्थिनी आहे, ती त्या विद्यार्थिनीसाठी पेपर 5 लाख रुपयांना विकत घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। सीबीआयचं पथक काल दिवसभर या ठिकाणी होतं। जवळपास 8 तास सीबीआयच्या पथकाने या कदम कुटुंबियाची चौकशी केलेली आहे। आणि ही जी विद्यार्थिनी होती तिला 120 मार्क पडायचे, परंतु तिने पुण्यामध्ये 15 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्या विद्यार्थीला जवळपास 560 मार्क मिळालेले आहेत। आणि त्यानंतर या चौकशीमध्ये कदम कुटुंबियांचं नाव समोर आलेलं आहे। आणि आता सीबीआय या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे आणि यामध्ये अजून काय माहिती समोर येते का आणि यामध्ये अजून कोण कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, विद्युत नगर, नांदेड। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।